दरम्यान आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि यामध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। विविध प्रश्नांवरून आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता आजचं हे अधिवेशन वादळी ठरणार आहे। आपण पाहतोय आजपासून विधिमंडळाचं हे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून थेट। रुपाली जी, आपण पाहतोय एकूणच विधिमंडळाचं हे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय आणि विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल। काय अधिकची माहिती या संदर्भात? मोहिनी, आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। खरं तर जशा पद्धतीने लोकसभेचा निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते जे ते चार्ज झालेले आहेत। सध्या राज्यामध्ये आपण पाहत आहोत की पेपर फुटीचं प्रकरण असेल, ड्रग्सचं प्रकरण असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असतील किंवा पाऊस कमी जास्त प्रमाणामध्ये पडतो आहे, अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत। या अशा विविध विषयांना घेऊन विरोधक जे ते सत्ताधाऱ्यांना आता कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील आणि ह्या सगळ्यांना उत्तर देताना सत्ताधाऱ्यांचे कसे नाकीनऊ येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। लोकसभेचा निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी विरोधक जे ते चार्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र यंदाचं हे शेवटचं अधिवेशन जे ते सत्ताधारी पक्षाचं असणार आहे। त्याच्यामुळे जनतेला नेमकी काय आश्वासनं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विरोधक जे आरोप करतील किंवा विरोधक जे मुद्दे उपस्थित करतील त्या मुद्द्यांवरती सत्ताधारी पक्ष कसे उत्तर देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या अधिवेशनामध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार जे ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्याच्यामुळे या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आता विरोधक सत्ताधाऱ्यांना कसं घेरतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकरी आणि ड्रग्ज आणि पेपर फुटीच्या प्रकरणावरून जे विधानसभेचे या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकीकडे आपण पाहतोय